नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी येथे रास्ता रोको कैलासवासी संतोष देशमुख मध्ये झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ दिंडोरीमध्ये आला होता. सर्वपक्षीय यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो युवक व सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने दिंडोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते. यावेळी अनेकांची भाषणे झाली. सर्वांनी सांगितले की या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच राजीनामा दिलेले आमदार धनंजय मुंडे यांना या केसमध्ये सह आरोपी केले पाहिजे. तसेच पाठीशी घालणाऱ्या सर्वांना योग्य ती शिक्षा देऊन महाराष्ट्रात या गुंड प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, मनसेसह अनेक सामाजिक संघटनांनी या प्रसंगी उपस्थिती दर्शवली. अतिशय अमानुषाची घटना, महाराष्ट्राला लाजणारी घटना बीड जिल्ह्यात अशा परिस्थितीत अशा ज्या काही विद्यार्थी आहेत, अशा ज्या काही व्यक्ती आहेत, ज्यांना वेळीच त्याच्यात काढले पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आजूबाजू शासनाला एक विनंती का आका त्याच्या आका त्यांना कठोरात कठोर शासन करावं. फक्त सर्व समाज बांधवाला विनंती का याच्यात काय जातीय रंग देऊ नका. बीडमध्ये 22 खून झाले, त्यापैकी 15-16 वंजारी, त्यामुळे आमचे मेले, त्यामुळे ते समाजालाच कलंक आहे. त्यामुळे त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सगळ्यांना विनंती आहे का त्याला जातीय रंग देऊ नका. आणि संतोषभाऊ देशमुख त्याच्या परिवारावर जो अन्याय अत्याचार झाला त्याचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने त्यांना जाहीर कठोरात कठोर शिक्षा करावी एवढी विनंती करतो. करू नये, अन्यथा महाराष्ट्र समाज कुणालाही माफ करणार नाही. या अशा घटना ही अशी सुरुवात काय होती याचे पारंमुळे खोदून नाही काढले तर भविष्यात गायपातळी गरजून असे गुंड तयार होतील आणि मग तुमचं आमचं सर्वसामान्यांचं जीवन गती जगण्याचं किंवा जीवनक्रम करण्याचं स्वातंत्र्यच या निमित्ताने हिरावून घेतलं जाईल आणि एक समांतर अर्थव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये चालू होईल. जी गुंडशाहीची असेल ती जर मोडून काढायची असेल तर आता सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही म्हटले. परंतु पिंपळगाव केतकीचा महाले नावाचा सेवेकरी कर्मचारी त्या ठिकाणी सीआयडी पथकाला त्याने सांगितलं की हे मी याला बघितलं, हा 4 दिवस इथंच होता. बंधूंना त्याची सुद्धा तिसऱ्या दिवशी हत्या झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी त्याची आत्महत्या हा गेली महिन्यापासून माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आलेले फोटो. परंतु किती निर्लज्ज होत चालले सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासन सुद्धा. याचं एक जिवंत उदाहरण आहे. उद्या ह्याच चौकटीवरती जर एखाद्याचा मृतदेह सापडला तर मनात शंका आणू नका, कारण इथं बसलेलं प्रशासन ऑफिसमध्ये बसलेलं राहील आणि तुम्ही आम्ही इथे बघायची भूमिका घेऊ. अशीच जर सगळी भूमिका आपल्याला बघायला मिळाली तर उद्याचा महाराष्ट्र, जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र उद्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्या माध्यमातून जसं आता पिंपळगावचा विषय निघाला, याकरता सगळ्यांनी परत एकत्र आलंच पाहिजे. हा धागा दौरा दिंडोरीपर्यंत येतोय आणि दिंडोरीकर काळिंबा फासणारी भविष्यात अशा घटना कधी घडू नये याची खबरदारी आपल्या सर्वांना घ्यावा लागणार आहे. व शासनाला हे जे काही आरोपी असेल या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल याची आपण शासनाला, प्रशासनाला विनंती करणार आहोत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.